सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. कुलनिकेक सर सावध राहा. यावेळेसचा चेंडू फुलटास आपण पाहतोय गॅप मध्ये ठेवलाय. चेंडू जातोय एक टप्पा खात सरळ सीमारेषा बार चौकार. फटकासा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघर्ष धावबलकावरती धावा लागल्यात. 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न फसला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरू आहे आणि इथं आपण पाहतोय स्वप्नील बाद झालाय. टी शर्टची आपण सर्वांना सूचना दिली होती. सर्वांना विनंती आहे टी शर्ट घालूनच खेळाडू आत येतील याची नोंद घ्या. पुन्हा पुन्हा या सूचना नको. जे काय तुम्हाला किट आयोजक कमिटीने दिलंय ते किट परिधान करूनच तुम्ही आत या. जर एखाद्या खेळाडूला बसत नसेल तर आम्ही सहकार्य करू. अजून एक चेंडू मला वाटतं बाकी आहे ना सर. किती? दोन चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल संघ. आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करत असताना पिसोटी संघानं 33 बनवल्या गेल्यात. इथं पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न पॉवरफुल आहे. चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषा पार षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहिला गोबाचा दुसरा मोठा फटका सीमा पार चौकार. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत. 3 षटकांचा खेळ संपला गेला. संघाच्या धावफलकावरती 43 धावा आहेत. अजून 18 चेंडू आपण पाहतोय पहिल्या डावातले बाकी असतील. चौथं षटक आपण पाहतोय टाकण्यासाठी गोलंदाज आलेत. आबा आलेत आपण पाहतोय गोलंदाजसाठी. काय कामगिरी आपण पाहतोय. आबा आता मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. समोरच्या बाजूला फलंदाज असेल महेंद्र. ह्या वेळेचा चेंडू बॅटची काढा. इथं डिरेक्ट हिट आणि पहा इथं यष्टी रक्षकाला हा चेंडू आपण पाहतोय मारला गेलाय. नीरा लायन्स आणि पानवडी दोन्ही कॅप्टन्स आमच्या आयोजकांशी संपर्क करतील ताबडतोब. चला नीरा लायन्स आणि पानवडी काही सूचना असतील तुम्हाला या ठिकाणी संपर्क करा. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. डॉट चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथं षट टाकण्यासाठी आपण पाहतोय आबा आलेत. आबा इथं फलंदाजांच्या पायात बेडर ठोकतायत. इथं फलंदाजांना मोठमोठे फटके खेळू देत नाहीयेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. यावेळेस पहा बिग हिट केला. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर
पहा इथं महेंद्र आज काय आक्रमण करतात. 2 षटकार एक चौकाराच्या लाईनवरून आलाय. ते नक्कीच महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देत आहेत आणि हा चेंडू पहा बिग 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 षटकारचे रन. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत. पहा काही षटकारांची आतिषबाजी आहे. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा दूरवरती ठेवला होता टप्पा आपण पाहायला मिळाला. फलंदाजाने वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरवली. या आधीचे चेंडू आपण पाहिले रडार मध्ये येताना पाहायला मिळाले. त्याला डायरेक्ट खरपूस समाचार घेताना फलंदाज पाहायला मिळतात. क्रिकेट म्हणले की चांगल्या चेंडूचा सन्मान द्या, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. हा चेंडू देखील आपण पाहतोय फलंदाज इथं बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. विशाल आले तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरमुले. काय कामगिरी आता विशाल मैदानाच्या आतमध्ये करेल. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय वादळ शांत करण्यामध्ये त्याला यश करताना पाहायला मिळालं. आबांनी एक फलंदाज आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती बाद केला. 5व्या षटकाला प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होतोय. संघाचं धावफलक जर पाहिलं ना मंडळी 56 धावा कुठल्या गेल्यात. काय फलंदाजी म्हणावी लागेल पिसोर्टी संघाकडनं. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं अक्षरशः सामन्याचं पारड हालून टाकलं. तो होता महेंद्र. जो तुम्ही पाहिलाय महेंद्र सिंग धोनीच्या रूपात मैदानाच्या आतमध्ये खेळत होतं की काय असं वाटत होतं. 3 षटकार एक चौकार ते खेळले. 56 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेसचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राहुल आलाय गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहता राहुलचा हा चेंडू पहिला चेंडू सुरेख होता. डॉट पाहायला मिळतोय. उंच शरीरयष्टी असलेला ताकदवर गोलंदाज तुम्हाला राहुल जो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फसत होता आणि आपण पाहतोय वाईड चेंडू पंचांनी कवलाय. प्रकाश आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाशची फलंदाजी आता देखील पाहणे गरजेचे असेल कारण की आता इथून पुढे हाणामारीच्या षटकांना प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होतोय. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ब्लॉक डिरेक्ट हिट आणि इथं काय क्रिकेट मधील आत्महत्याचा शिकार फलंदाज इथं बाद. फलंदाज आपण पाहतो इथं बाद होत आहेत. विशाल आले आले आपण पाहतो इथं माघारी परतलेत. नवीन फलंदाज आलेत. सोमनाथ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेत. विशाल आपण पाहतो कामगिरी करू शकला नाही. तो रिटर्न क्रीज वरती होता. रनआउटच्या स्वरूपात बाद होते. तर विशालच्या जागा घेण्यासाठी आपण पाहतोय सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे मंडळी. संघाच्या धावफलकावरती 57 धावा स्कोर कार्डवरती आहे. पुरंदरेश्वरा चषक 2021 दैदिप्यमान 16 मानाचा करंडक जो तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दिवस क्रमांक 2 थाटामाटामध्ये सुरू झाला. आजचा दिवसातील हा 3रा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती राहुल आहे तर समोरच्या बाजूला आता सोमनाथ तयार होईल. पुन्हा एकदा 4व्या मैदानाच्या आत यावेळेस चेंडू पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहा लगोपाठचा हा दुसरा फलंदाज पुन्हा एकदा बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. नेरा लायन्स आणि पानवडी. नेरा लायन्स आणि घेरा पानवडी दोन्ही संघनायक. पहिल्या इनिंगच्या नंतर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल याची नोंद घ्या कारण की आपण पाहतो आता षटक क्रमांक 5 सुरू आहे. कॅप्टन्स जर्सी परिधान करून जे काही किट तुम्हाला दिलेला आहे
त्या किट मध्ये येतील याची नोंद घ्या आणि सर्वांना किट बंधनकारक आहे याची देखील नोंद घ्या. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या जरी खेळण्याचा प्रयत्न होता. कॅप्टन ताबडतोब या मागशी संपर्क करा. नाणेफेक आपण करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. बंडूदादा भिंताडे साहेबांच्या हस्ते आपण यानंतरची नाणेफेक करणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघनायक चला. सुखदेव चोरमुले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोरच्या बाजूला प्रकाश अजूनही झुंज देतोय तर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू बाबी हिट केला. इथं घ्या बद चेंडू असेल. हा चेंडू जाईल अगदी सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा षटकार. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. थँक्यू. 65 धावा मंडळी धावफलकावरती आहेत. अजून यानंतर एक षटक बाकी आहे परंतु आता कामगिरी पाहायची कशा प्रकारची असणार आहे. चेंडू आपण पाहतोय अजून षटक हे संपले गेले. आपण पाहतोय 5वं षटक संपतंय. शेवटचं षटक आता मार्गस्थ असणार आहे. 6व्या षटकासाठी पाहायचं हे हाणामारीचं षटक आहे. फलंदाजाला इथं तुटून पडायचंय. इथं गोलंदाजाला स्वस्त षटक टाकायचंय. कोणता गोलंदाज आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिल आलेत जे गोलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतील. नीरा लायन्स गेरा पानवडी कॅप्टन ताबडतोब चला. बंडू दादा भिंताडे साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. दादांना विनंती करेल टॉस का बॉस आपला जो काही मंच आहे त्या ठिकाणी चला. संघाच्या धावफलकावरती 66 धावा आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय संघाने गडी गमावले ते 5 बळी टिपले गेलेत आणि हे शेवटचं षटक तुम्ही पाहता पहिल्या डावातलं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी आपण पाहतोय तयार असतील गोलंदाज अनिल. गोलंदाज मार्कवरती आहेत. नाणेफेक आपण पाहतोय संपन्न होतीये. बंडू दादा भिंताडे साहेबांच्या हस्ते नाणेफेक झाली. नीरा लायन्स संघाने नाणेफेक जिंकली. नो चेंडू इथं पंचांनी कळवला. नो बॉल. पहा फ्री हिट असेल आता सोमनाथ साठी मैदानाच्या आत. एक चूक सांगायला आता किती महाग ठरली गेली. तर क्षेत्रशी आपण पाहतोय 38 मागे उभा राहिला होता. या चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. कालचं सत्र आठवा अशाच चुका एका संघाकडून झाल्या आणि त्या संघाला या स्पर्धेतून पराभव पत्करावा लागला. हे जयवंत सरांना देखील माहिती आहे जे संघामध्ये आहेत आणि आज ही चूक आपल्या संघाकडनं होती परंतु अजून दुसरा डाव बाकी आहे. पाहणे गरजेचं असेल. हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक मारा मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक गोलंदाजी लाजवाब आहे. क्षेत्ररक्षणाची साथ ठेवली आहे. अनिल सूर्य गोलंदाजी करतायत जे आपल्या संघासाठी. हो यावेळेस दिशा भरकटली होती. थोडासा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता जो आपण पाहतोय. पंचांनी कळवलंय. आपण पाहतोय एक सिंगल धाव जी पळून पूर्ण होतीये. धावफलकामध्ये आपण पाहतोय 69 धावा आहेत. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक जयवंत सर दूरवरती त्यांना बाय बाय करत चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित शेवटच्या षटकामध्ये आक्रमण तुम्ही पाहताय. हा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला गेला. हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. चौकार. फटका असा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे जो आपण पाहतोय अजून. आणि पहा इथं काय इथं धाव घेण्याचा प्रयत्न नकारा. वाईड आहे प्लस धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही म्हणजे एकच धाव आहे. गोलंदाज अनिल आपण पाहतो इथं बरंच मोठं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2 चौकार पाठोपाठ आलेत. चौकार हॅट्रिकची संधी आता पुन्हा एकदा आलेली आहे. फलंदाज प्रकाश यांना स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक पाहिजे.
यावेळी देखील चेंडू बागामध्ये असेल, क्षेत्ररक्षक पाहायचंय दूरवरती स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक पूर्ण. प्रकाशित लाच व फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाचं धावफलक नेऊन ठेवलं गेलं 83 वरती. आपण पाहतोय संघाचं 82 वरती आहे, सॉरी 82 वरती आपण पाहतोय संघाचं धावफलक नेऊन ठेवले गेले आणि 83 धावांचा आता पाठलाग करावा लागेल. पिसर्वे संघाला 83 धावांचं आव्हान असेल. यानंतर पिसर्वे संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेतील याची नोंद घ्या. थँक्यू. जाऊया एक डीजेच्या मेजवानीकडे. नाणेफेकीचा आपण कॉल करतोय. प्रथमतः कॅप्टन्स या ठिकाणी नाणेफेक संपन्न झाली आणि निरालाईन संघ नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय घेरा पानवडी संघाला फलंदाजीसाठी. यानंतर ते तयार राहतील. दुसऱ्या इनिंगकडे जाता जाता आपण तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर मेजवानी. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला हो देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व, ज्यांचं आहे देदीप्यमान नेतृत्व, असे पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्यावाग, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व राज्यमंत्री मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा. साहेब, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान. धन्यवाद. जाऊया दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. चला बॅट्समन ताबडतोब चला. आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पिसरोटी संघाने बनवल्या त्या 82 धावा आणि 83 धावसंख्येचं आव्हान ठेवले गेलं पिसर्वे संघासमोर. दोन्ही जर गावांची नावं जर पाहिली ना मंडळी, जरा समांतर आहेत, परंतु एका गावाचं नाव पिसोर्टी आहे आणि दुसऱ्या गावाचं नाव पिसर्वे आहे. हे आपल्या पुरंदर तालुक्यातील गावे आहेत. सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक दोन्ही संघांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. ताबडतोब विनंती असेल, सामना चालू होतोय, इथं वेळ लावायचा नाही, फलंदाज चला. कारण की काल एका संघाला आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधारामध्ये थोडासा सामना खेळावा लागला, परंतु आपण तो सामना वेळ संपवलाय. मानवंदना देऊया कार्यकुशल नेतृत्वाला, पुरंदर हवेलीच्या कार्यसम्राट नामदारांना, मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्ज होऊया. पुरंदर संघनायक टी शर्टची आपण सूचना केली होती. खेळाडू टी शर्ट का परिधान करत नाहीयेत? आता कोणाला संधी नसणार आहे. याआधी सूचना दिल्या होत्या प्रत्येक संघाला. आपण जयवंत सर, आपण आमच्या आयोजक कमिटीने सर्वांना 15 किट दिलेले आहेत. 15 खेळाडूंसाठी टी शर्ट दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, टी शर्ट परिधान करूनच मैदानावरती खेळा. पंच, बॅट्समन ताबडतोब या. 1 मिनिट माईक संपर्क करा. दोन्ही बॅट्समन सरांशी चर्चा करणार आहात. ताबडतोब या. 2 मिनिटं इकडे पळत ताबडतोब. दोन्ही फलंदाज चला ताबडतोब. दोन्ही फलंदाज ताबडतोब या. विनंती आहे. तोपर्यंत सामना सुरू होणार नाही असं ऑर्गनायझर कमिटीने कळवलंय.
पहा श्वरा चषकाच्या दिदीप्यमान सोहळ्याला संघर्ष समन्वय अभ्यास विचार संघटन अशी अद्भुत ओळख असणारे गुंजवणीचे शिल्पकार शिवसेनेचे ढाण्यावाग कार्यसम्राट मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य नामदार विजय शिवतारे मित्र मंडळ आयोजित भव्य पुरंदर तालुका स्तरीय टेनिस बॉल फुलपीच क्रिकेटचा महासंग्राम अर्थात पुरंदरेश्वरा चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या तमाम क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत। आता कसं एकदम व्यवस्थित वाटते। थँक्यू। चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय पुढील दोन्ही संघ सूचना असतील। किट मध्ये तुम्ही फक्त मैदानावर जाणार आहे याची नोंद घ्या। ज्या खेळाडूंना आपण पाहतोय किट उपलब्ध नसेल त्या खेळाडूंना आपण सहकार्य देखील केलेलं आहे, परंतु ज्यांना किट येते त्यांनी किट परिधान कंपल्सरी करा। सहाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतो तयार होतील। दुसऱ्या बाजूला जे फलंदाजीसाठी आले होते गणेश आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत। सलामीची ताकदवर जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असेल वैभव आणि दुसऱ्या बाजूला दादा, अशी दोन ताकदवर जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे। सामन्याला सुरुवात होते 83 धावांचा पाठलाग सुरू होईल। सलामीची ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली। गोलंदाज गणेश पुन्हा एकदा तयार, समालोचन यांच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय। सहाव्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावातला पहिला चेंडू टाकण्यासाठी गणेश गोलंदाज मार्कवरती आलेत। क्षेत्ररक्षण आपण पाहतोय काही सजवलं गेलं। एक क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं डीप स्क्वेअर लेग आहे। एक क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं लॉंग ऑफला तुम्हाला नक्की कार्य टीप एक्स्ट्रा कव्हरला जो तुम्हाला पाहायला मिळतोय। हा चेंडू पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड इथं पंचांनी खेळवला गेलाय। अतिरिक्त चेंडू तुम्ही पाहताय उसळी घेणार देखील चेंडू पाहायला मिळाला। गणेश यांची गोलंदाजी आपण पाहतोय सुरू झाली। वाईड धावेने संघाचं खातं खोलले आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं होतं त्या षटकात देखील वाईड चेंडू पाहायला मिळाले होते। यावेळेस भाग कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये ढकलायचा आहे। क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आले। आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय या मैदानावरती जे सजावट आहे बाउंड्री रोप लाईन सौजन्य तुम्ही पाहताय त्यामध्ये जर पाहिलं गेलं वाघोलीचे आमचे मित्र आणि मार्गदर्शक अतुल बनकर सर शौर्य इव्हेंट्स यांच्याकडून ही आपण पाहतोय बाउंड्री रोप आहे जे तुम्ही पाहताय चौकार सिक्सर जो तुम्हाला पाहायला मिळतोय। सरांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल। जे ट्रान्स तुम्ही ज्यांचा आवाज ऐकताय ते स्वप्नवेब सोल्युशनचे वैभव पोगरकर सर खास आंबेगाव मनसरवरनं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। हा चेंडू आपण पाहतोय डॉट मैदानाच्या आतमध्ये आहे। कमबॅक असेल गोलंदाज तुम्ही पाहताय फलंदाज समोरच्या बाजूला वैभव आणि दादा ही जोडी आहे। या जोडीला इथं आता वादळी खेळी करायची, कारण की आव्हान जर पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये आता उच्चांकी धावफलक उभे केले गेले। 83 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत। यावेळेसचा चेंडू पहा बॅट वरती येतोय आणि हा चेंडू पाहायचे सरळ सीमारेषा पार मॅग्निफिकंट स्ट्रोक चौकार। फटकाचा ध्वजार हा गेला चौकार। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार। चौकार आला। चौकारा पाठोपाठ आपण पाहतोय संघाची धावफलक देखील वाढली। 6 धावा संघाच्या धावफलकावरती लागतात। गोलंदाज गणेश वरती आक्रमण आहे। गणेश म्हणले की विघ्नहर्ता, गणेश म्हणले की संकट मोचक, गणेश म्हणले की तारणहर्ता जो आपण पाहायचंय होणार का। इथं देखील 5 शॉट टर्न पुल करण्याचा प्रयत्न फसला। चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षण गोलंदाज संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी।
दादा आपण पाहतोय बाद झाले संतोष पवार आता मैदानाच्या आतमध्ये आले. ज्यांनी आपण पाहिलं होतं या स्पर्धेतलं चौथं षटक मला वाटतं टाकलं होतं, नाही दुसरं षटक टाकलं होतं आपल्या संघासाठी. ते आता फलंदाजासाठी आले. जुने खेळाडू आहेत, जुने जाणतं क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे. काय कामगिरी संतोष पवार करतील पाहायचे आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज समोरच्या बाजूला तयार झालेत. गणेश म्हणलं होतं मी तारणहर्ता ठरतोय, काय तो तारणहर्ता बनलाय पहा मैदानाच्या आत. यावेळेस कट करण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू पहा म्हणजे मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. हे डॉट चेंडू संघाला परवडणार नसतील. हे डॉट चेंडू संघाच्या महागाईला आग लावणारे आहेत. तुम्हाला इथं प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजांना मोठमोठे फटके खेळायचे. 83 धावांचा डोंगर जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या बाजूने खेळलाय. क्षेत्रक्षे पाहायचंय चेंडूला पाठमोरा करतोय जो पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण सुरेख आहे. क्षेत्रक्षक जर पाहायला गेलं चेंडूवरती आपण पाहतोय पाठमोरा करताना पाहायला मिळाला आणि संघाचं धावफलक देखील वाढले गेले. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलं षटक पहा मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि गणेशचं चांगले षटक पाहायला मिळालं. फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या. एका अद्भुत कर्तृत्वाने कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला ओ देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व, ज्यांचं आहे देदीप्यमान नेतृत्व, असे पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्यावाग, महाराष्ट्राचे राज्यमंत्री आपण पाहतोय सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजय बापू शिवतारे साहेबांना इथं आपण पाहतोय वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील खणखणीत दणदणीत चौकारानं. फटकाचा ध्वजार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. थँक्यू सर. जाऊया आपण पाहतोय आपल्या स्पर्धा म्हणले की आमच्या आयोजक कमिटीचं देखील मुलाचं सहकार्य पाहायला मिळालं. महिनाभर आपण पाहतो ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यानंतर फुलांची पाकळी इथं फुलताना आज तुम्हाला पाहायला मिळते. हा स्पर्धेला सार्थ ठरले कारण की कित्येक मान्यवर, कित्येक खेळाडू, कित्येक क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा दिले, भेट दिली आणि इथून पुढे देखील 12 दिवस इथं तमाम क्रीडा रसिक उपस्थित होणार आहेत. विविध गावावरून आपण पाहतो संघ देखील या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. 70 ते 80 संघ जे आपल्या स्पर्धेमध्ये तमाम खेळणार आहेत. या सर्व संघांना आपण पाहतोय नामदार विजय बापू शिवतारे साहेबांनी एक व्यासपीठ मिळावं आणि खेळाडूंना एक उंची मिळावी त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. हा चेंडू हवेत इथं पाहायचा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लँड मध्ये आपण पाहतो चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक गणेशचं सुरेख पाहायला मिळतंय. तोपर्यंत घेतला जातील 2 धावा. संघर्ष धावफलक वाढलं जाईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 83 धावसंख्येचा पाठलाग तुम्ही पाहता. इथं फार मोठी शांतता आहे फलंदाजांची. इथं षटकार चौकार खेळवायचे. पॉवर प्लेचा तुम्हाला आता फायदा उठवायचा आहे. फलंदाज असेल ऑन स्ट्राईक वैभव पहिलाच तयार होता. आपण पाहतोय वैभव इथं फटका खेळण्यासाठी. गोलंदाजानं त्याची तयारी पाहिली आणि इथं पहा चेंडू सुरेख होताना पाहायला मिळतोय. कट करायचं होता मला वाटतं चेंडूला आपण पाहतोय मागच्या दिशेला खेळण्याचा हा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. सुभाष यांच्यावरती आपण पाहतोय आक्रमण केले गेलंय. चेंडू पाहायचंय सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दणदणीत षटकार. 5 टाकावर फटकेबाजी आता वैभवची देखील सुरू झाले. वैभव देखील इथं आता
मोठमोठे फटके खेळायला सुरुवात करतोय. आक्रमण कोणावर? सुभाष यांच्यावरती आपण पाहतोय आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतंय. ताकदवर फलंदाजी आपण पाहतो आता सुरू झाली आहे. यावेळेसचा देखील चेंडू आखूट टप्प्याचा हा चेंडू पाप शॉर्ट टर्न पुल केलाय. क्षेत्ररक्षक पहा दूरवरती चेंडू जातोय सरळ एक टप्पा. छत्रपतींचा छावा या मारल्या 6 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू चौकार आहे. फटका असा ध्वदार हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनीत चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडूंचं मी नक्की धन्यवाद देईल. पिसर्वे संघांचं प्रामाणिकपणा दाखवलं त्यांनी देखील. एक चांगलं खेळ काय असतो त्यांनी प्रदर्शन दाखवलं. त्यांनी स्वतःहून सांगितलं हा चौकार आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आणि या संघाचे मार्गदर्शक आपण पाहतोय सरपंच बाळासाहेबजी कोलते साहेब त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार करेल. कारण की सर्व जुने खेळाडू आहेत. कित्येक काळ क्रिकेट खेळले आज आनंद घेताना आपण पाहतोय. आणि अचूक निर्णय त्यांनी देखील सांगितला की हा चौकार पाहायला मिळतोय. संघाचं धावफलक वाढलं जाईल. आतापर्यंत 24 वरती आहे आणि दुसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पाठलाग फार मोठा आहे. शेवटचे 24 चेंडू आणि अजून आपण पाहतो बनवायच्या त्या 59 धावा आहेत. 24 चेंडू आणि 59 मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. सामना अजूनही दोन्ही संघांच्या पारड्यात आहे. 24 चेंडू आणि 59 या मैदानावरती आपण पाहतो. हे धाव्यांचं आव्हान देखील प्रयत्न करताना काल खेळाडू पाहिलेत बनवताना पाहायला मिळालेत. आज इकडे दुसऱ्या बाजूनं संतोष पवार यांना आज इथं फलंदाजी करायची. संघासाठी लढायचंय. संघासाठी आज त्यांना झुंजायचंय. आज ती कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतील का पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार असतील. गोलंदाज मार्कवरती आलेत. पुन्हा एकदा गणेश. यावेळेस चेंडू आपण पाहतोय कट करायचा आहे परंतु वाईट देखील असणार आहे. चेंडू आपण पाहतो अतिरिक्त आहे. खराब चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. डाव्या इष्टेंच्या बाहेर आपण पाहतो चेंडूला जाताना पाहायला मिळाला. ताकदवर खेळ करावा लागेल मित्रांनो तुम्हाला. आता इथून पुढे जे फटके असणार आहे त्या चेंडूला आपण पाहतो इथं दुखापत करावं लागणार आहे. चेंडूला बाहेर पाठवावं लागणार आहे कारण की सामना फार मोठा बनत चाललाय. 24 चेंडू आणि अजून आपण पाहतोय 58 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय सन्मान केला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येथील एक सिंगल आली. दुसरीला प्रयत्न करायचा आहे. पहा बॅकअपला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथं कुठलाही नव्हता. स्वतः आपण पाहतोय यष्टीरक्षक मला वाटतं चेंडूचा पाठमोरा करतोय की काय असं वाटलं होतं परंतु थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि एक सिंगल आली. संघ धावफलक वाढलं. आतापर्यंत 26 धावा आहेत. कोणताही आपण पाहतो एक घडी आतापर्यंत गमवलाय. दादाच्या स्वरूपात दादा स्वस्तात बाद झाला. या जोडीने आपण पाहिले डाव सावरताना पाहायला मिळतात वैभव आणि संतोष पवार. हो यावेळेस पहा भेदक मारा पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. शरीरावरती जाता जाता राहिला. फलंदाजाने देखील आपण पाहतोय त्याला सन्मान दिला गेला. हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न तुम्ही पाहता एक सिंगल आली. धावफलकामध्ये 1 ने भर पडते. आतापर्यंत आपण पाहतोय 27 आहेत. पाठलाग जर पाहायला गेला मंडळी 83 धावांचा चालू आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळेसचा चेंडू आपण पाहतो अगदी जवळ गेला. वेस्टर्नच्या पाहायला मिळतोय. संतोष पवार इथं आपण पाहतोय आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत परंतु आता त्यांना चेंडू मिडल करावा लागणार आहे. चेंडूला बाहेर पाठवावं लागणार आहे. सामना फार मोठा बनत चाललाय. गणेशचं मी कौतुक करेल. पहिलं षटक देखील गणेशने एकदम अप्रतिम टाकलं होतं. या षटकात देखील तो आक्रमक गोलंदाजी करतोय. पहा मैदानाच्या आत यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट. हे डॉट चेंडू मी आधी देखील म्हणत होतो परवडणार नसतील. हे चेंडू तुमच्या संघाच्या महागाईला आग लावणारे आहेत. हे चेंडू अजिबात परवडणार नसतील. पाहिजे इथं आता मोठा फटका येणार का संतोष पवार यांच्या बॅटमधनं. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे आहेत.
यावेळेस पहा शॉर्ट थर्ड मेलला चेंडू आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल, दुसरीला प्रयत्न. पहा इथं काय चेंडूला आपण पाहतो हात टाकला गेला आणि काय घडतंय मंडळी. मी काल देखील म्हणलं होतं म्हणजे आधीच कर्ज बाजारी आणि त्यात शेजारी मागतोय उसनं उधारी. हे चुकीचं आहे. इथं संघाला बघ किती मोठे अडचणी. इथं क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतो चुकताना पाहायला मिळाले आणि इथं बॅड कॉल देखील दिले होते फलंदाजाने धावण्यासाठी. या ठिकाणी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, पाण्याची सोय देखील तुमच्यासाठी आज केलेली आहे. थंड पाण्याचे 4 या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. उजव्या बाजूला इथं पाण्याची सोय असेल याची नोंद घ्या. खेळाडूंसाठी देखील ही सूचना असणार आहे. थँक्यू. 6व्या मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू वाईड असेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न असं वाटलं तो वैभवचा होता की काय. इथं चेंडू आपण पाहतोय वैभवनं सोडून दिला. त्याला माहिती हा चेंडू वाईड आहे जो पाहायला मिळतोय. हा चाणक्य खेळ आता सुरू झाला गेला. इथं धावा यायला लागल्यात. गणेश इथं लाजवाब गोलंदाजी करत होता. तुम्ही पाहता इथं किती धावा आता वसूल होत आहेत. 31 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातील. हो यावेळेस हे फटके संघाला परवडणार नसणार आहे. हे चुका नको आता संघाला, कारण की आव्हान तुम्ही पाहताय मोठा आहे. गोलंदाज गणेशची गोलंदाजी लाजवाब. षटक संपलं जाईल. 3 षटकाचा खेळ संपला. संघाच्या धावफलकावरती 31 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. शेवटच्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आता बाकी असतील सर. 18 चेंडू आणि आपण पाहतोय 52 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 52. सामना रंगतदार सिद्ध आलाय. ह्या मैदानामध्ये आपण काल पाहिलं 18 चेंडू 52 देखील चेस करत आणल्या होत्या शेवटच्या सामन्यामध्ये. तुम्ही पाहताय बंटीने आपण पाहिलं इथं काल संध्याकाळच्या सत्रामध्ये वादळी खेळी केली. आज दुसऱ्या बाजूने देखील बंटी घाटेत चमकला. स्वप्नील साबळे देखील आज षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय. चौकार हॅट्रिक जर पाहिले गेली, चौक गोलंदाजीवरती आलेत त्यांनी या स्पर्धेतली आपण पाहतोय दुसरी चौकार हॅट्रिक म्हणजे गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश अण्णा. तुम्ही पाहताय गोलंदाजीवरती आलेत. तर समोरच्या बाजूला संतोष पवार. आता त्यांच्या फलंदाजी संघाला गरज आहे. यावेळेस पहा चेंडू आपण पाहतोय पंचाने कवलाय. वाईड असेल, अतिरिक्त आहे. प्रकाश आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलेत. स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली. आज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. संतोष पवार आता इथं आक्रमण करणार का, हा प्रश्नचिन्ह उभा आहे. हो हा चेंडू आपण पाहतो इथं चेंडूला दुखापत करायची असं जाणवत नाहीये, कारण की तुम्हाला इथं फटके खेळावे लागणार आहेत. सामना दूर होत चाललाय. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचे हे प्रयत्न चुकीचे होताना पाहायला मिळाले. संघ आपण पाहतोय अडचणीत आलाय. पिसर्वे यावेळेस फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती राहिलाय. चेंडू आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसरीला प्रयत्न करायचा आहे, आता नकार. वैभवनं आपण पाहतोय स्वतःवरती आता इथे विश्वास दाखवला गेला. चौथं षटक मार्गस्थ आहे संघाच्या धावफलकावरती. 33 धावा आहेत. समीकरण बदलेल सर, समीकरण सांगा एकदा. 16 चेंडू आणि 50 धावांची गरज. 16 चेंडू आणि आपण पाहतोय 50 धावा अजूनही गरजेच्या असणार आहेत. धावफलकाला संथ गती लागली. इथं वेग धारण करावा लागेल. यावेळेस काय बॅटची कडा, दांडी गुल, बत्ती गुल, फर्निचर उद्ध्वस्त, फलंदाजी बाद. वैभव आपण पाहतो या ठिकाणी बाद होतोय. ज्या वैभवनं आपण पाहतो आतापर्यंत फलंदाजी केली होती त्याच्या देखील आपण पाहतो हा फटका थोडासा फसताना पाहायला मिळाला. बॅटची कडा लागते आणि यष्टीवरती चेंडू जाऊन आदळला. फलंदाज बाद केलेत. प्रकाश यांची गोलंदाजी आणि आज फलंदाजी पुन्हा एकदा सुरेख आहे. संघासाठी आज त्यांनी धावा देखील बनवल्यात. स्पर्धेमध्ये दुसरी चौकार हॅट्रिक पूर्ण केली. त्यांचे देखील मी धन्यवाद देईल. स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक प्रतीकच्या नावावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश म्हणजे दोघांच्या नावात प्र आहे. आज हे दोन्ही खेळाडू चमकताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. गोलंदाज तयार झालेत. समोरच्या बाजूला फलंदाज नवीन आलेत. नवनाथ आलेत फलंदाजीसाठी. हो हा चेंडू देखील भेदक मारा गोलंदाजीचा तुम्ही पाहताय.
फलंदाजाला उभं करण्याचं काम गोलंदाज करतायत. प्रकाश अण्णा तुम्ही पाहता इथं गोलंदाजी सुरेख आहे. ज्या षटकाची गरज होती संघाला आपण पाहतोय ते षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. या षटकात त्यांनी आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 2 ते 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा संघाला सामन्यामध्ये आणलंय. पिसुर्टी संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये ताकद लावतोय. यावेळेचा फटका आपण पाहतोय चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु पहा इथं झेल झाला आणि संतोष पवार देखील बाद. फलंदाज आपण पाहतोय संतोष पवार देखील परतलेत. आता इथं संघाला धावा बनवून देणार कोण हा चर्चेचा विषय बनला गेला. कारण की तुम्ही पाहिलं जोपर्यंत वैभव मैदानावरती होता वैभवनं संघासाठी षटकार चौकार खेळले, वैभव बाद झाला त्यानंतर संघ आपण पाहतोय किती अडचणीत आलाय. 34 धावा आहे शेवटचे चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील 13. 49 धाव्यांची गरज अजून मैदानाच्या आतमध्ये. 2 ते 3 फटके खेळायचे आता सामना फिरवणारे फलंदाज नवनाथ तयार. हा चेंडू आपण पाहतोय दिशाईन पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचं कौतुक करेल गणेशचं. चेंडू अडवलाय, निर्णायक चेंडू होता हा. जर का चेंडू सुटला असता ना मंडळी तर सीमारेषेचा वेध चेंडू घेताना पाहायला मिळाला असता. परंतु इथे जर तर आहे, जर तरला क्रिकेटमध्ये काही मान्यता नाही. जे काही सिद्ध करायचंय ते तुमच्या स्वबळावरती आहे. हो 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 यावेळेस देखील चेंडू डॉट डॉट चेंडूंचा पाऊस पडतोय आज उन्हामध्ये जो पाहायला मिळतोय. उन्हाचा तडाखा जाणवतोय. त्या तडाख्याने आता फलंदाजी करायची वेळ आली या फलंदाजांवरती. शेवटचे 12 चेंडू 48 धाव्यांची गरज. शेवटचे 12 चेंडू 48 धाव्यांची गरज म्हणजे 24 धावा प्रत्येक षटकामध्ये आता कुटायच्या. 3 ते 4 मोठे फटके फलंदाजांना खेळायचे. 24 ची सरासरी आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. नवनाथ की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज आहेत राहुल. राहुलला देखील फलंदाजीमध्ये हात खुलावे लागतील. नवनाथला देखील चमक दाखवायला लागेल. आता गोलंदाजांना जे आपण पाहतोय थोडीशी पकड मजबूत करताना पाहायला मिळालेत. कारण की आव्हान आता मोठं बनत चाललंय. 12 चेंडू 48. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो अशक्य असं काहीच नाही. करून दाखवलं तर सर्व काय आहे. परंतु इथं करून दाखवणार आता संघाला पाहिजे. पिसर्वे संघाला काय कामगिरी करेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सोमनाथ आलेत. काय कामगिरी सोमनाथ यांच्याकडनं पाहायला मिळतील. याआधी तुम्ही पाहिलं फलंदाजीमध्ये कहर केला. ज्यांनी 3 षटकार खेळले ते महेंद्र देखील इथं झेल टिपताना पाहायला मिळाले. त्यांचं देखील मी कौतुक करेल. संघासाठी जर आज बोलाचा वाटा असेल पिसुर्टी संघासाठी तर या खेळाडूंना 3 षटकार 1 चौकार खेळले. प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार सोमनाथ. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू आपण पाहतोय पंच देखील कळवतील हा वाईड आहे. निर्णयाची आपण लय वेळ वाट पाहतोय. पंचांना देखील विनंती करेल निर्णय थोडासा लवकर कळवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक तुम्ही पाहता मार्गस्थ सुरू झालंय सोमनाथ तर दुसरा बाजूला नवनाथ. दोघांच्या नावामध्ये नात आहे. परंतु आज इथं कोण यशस्वी ठरतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू वाईड. लगोपाठचा हा दुसरा चेंडू वाईड आहे. म्हणजे इथं गोलंदाज आता वाईड हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. ती आपल्या स्पर्धेमध्ये या वाईड हॅट्रिकला कुठलंही पारितोषिक नाही. जी कामगिरी आता तुम्हाला ही परवडणारी नसेल. गोलंदाज तयार असतील सोमनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती आलेत. समोरच्या बाजूला राहुल तयार. हा चेंडू आपण पाहतोय राहुलच्या बॅटमधून. असं वाटलं होतं राहुलला चेंडूला दुखापत करायची नाही की काय ताकदवर फटके खेळायचे मित्रांनो. तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा चपळून पूर्ण झाल्या गेल्यात. संघाचं धावफलक वाढलं. आतापर्यंत 39 वरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय जे तुम्ही पाहता स्कोर कार्डावरती आहे. पुन्हा एकदा सोमनाथ तयार झालेत. फुल टॉस आणि इथं काय आपण पाहतोय चेंडू गॅप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठपुरा करतायत परंतु चेंडू त्यांना जाईल बाय बाय करत. सीमा रेषा पार. चौकारात आपण पाहतोय संघाची धावफलक संख्या देखील वाढली. संघाच्या धावफलकावरती 43 धावा. शेवटचे चेंडू आमचे सर कळवतील. बाकी असतील 10 आणि बनवायच्या 40 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता चौकार खेळायचा आहे. 10 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. यावेळेस देखील चेंडू बाबू भटकतर खेळला. क्षेत्ररक्षक बाहेरच्या दूरवरतून येत आहे चेंडूवरती. क्षेत्ररक्षक सुरेख आहे. युवा खेळाडू आपण पाहतोय स्वप्नील भगत. मला वाटतं त्या ठिकाणी असावा. क्षेत्ररक्षक स्वप्नीलचं लाच जवाब आहे.
षटक क्रमांक तुम्ही पाहता मार्गस्थ 5वं जे सुरू आहे आणि इथं धावा येत नाही. पिसर्वे संघ फार अडचणीत सापडलाय. पिसुर्टी संघ इथं आपण पाहतोय मजबूत पकड मिळवताना पाहायला मिळतात. गोलंदाज सोमनाथ देखील अप्रतिम गोलंदाजी आहे. यावेळी देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेटवरती आदळेल. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठबोरा करताय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा मिळणार आहेत. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकूया. संघाचा स्कोर कार्ड पुन्हा एकदा बदलेल. 8 चेंडू आणि 36 धावेंची गरज. काय कामगिरी होणार. 8 चेंडू 36. 2 चेंडू अजून निर्णायक आहे ते. यावरती जर फटके आले ना पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतील. फटके खेळणारा पाहिजे आणि इथं 5 चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं. सुसाट भन्नाट खणखणीत चौकार. चौकारात आता पास पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणली. जे चौकार थांबले होते बराच वेळ. राहुल आता इथं आक्रमण करतोय. सामन्याचं पारड पुन्हा एकदा फिरेल. 7 चेंडू 32 धाव्यांची गरज आता मैदानाच्या आतमध्ये आहे. पिसर्वे विरुद्ध आपण पाहतोय पिसोर्टी संघ. दोन्ही ताकदवर संघ आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पिसर्वे गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रविभाऊ कोलते यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यानंतर देखील आमच्या पुरंदर चषक 2021 आणि आमच्या विजय बापू शिवतारे मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 5 संपली. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 6 आणि बनवायच्या त्या 31 धावा. 6 चेंडू आणि 31. काय कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये होणार. गोलंदाज की फलंदाज 5 मोठे फटके खेळायचे जे आता मैदानाच्या आतमध्ये राहुलची कामगिरी आता संघासाठी इथं इतिहास रचायचा आहे. पुरंदर तालुका म्हणलं की इतिहास आठवेल तुम्हाला छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. कारण की हा इतिहासमय तालुक्यामध्ये हे इतिहासमय कामगिरी आज फलंदाज राहुल करणार का इथं गोलंदाज ही वादळ रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करेल. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आलेत. गोलंदाज मार्ग वरती. सुभाष चे गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. काय कामगिरी सुभाष यांची होणार. 5 मोठे फटके खेळायचे. राहुल तयार. यावेळेस पहिला प्रयत्न झाला. चेंडू हवेत. छेलला जवाब. नाईस कॉट. फलंदाज इथं बाद. काय झेल आपण पाहतोय. तरुणांना लाजवेल असं झेल मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दीपकचं कौतुक करेल मी. टीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 5 चित्त्याची चपळाईनं चेंडूवरती झेप घेतली आणि झेल मैदानाच्या आतमध्ये घेतोय. लाजवाब. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज आता पाहायचे. हे 5 चेंडू निर्णायक असतील. यावेळेस चेंडू भिरकावून दिला आणि क्षेत्ररक्षण सुरेख. पहा परंतु चेंडू सीमापार. चौकार. 4 धावा मिळाल्या. झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा षटकार जर आला असता ना तर इथं सामना पुन्हा एकदा फिरला असता असं वाटलं होतं. या फलंदाजानं इथं काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं होतं. परंतु क्षेत्ररक्षकाने देखील आपण पाहतोय जाळ्यामध्ये हात टाकला. चेंडू अडवता सीमापार होताना तुम्हाला पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण पाहतोय 4 ने भर पडली. या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ठॉट येता राहिला. परंतु आता इथं धाव देखील घेतली गेली. संघाचं धावफलक 57 वरती आहे. सामना आपण पाहतोय हवा खेचणारे हे चेंडू टाकले गेले सुभाष यांच्या मार्फत. सोरे गोलंदाजी म्हणावं लागेल. संघ आता अडचणीत आला. पिसर्वे संघ फार अडचणींना सामना करतोय. पिसोर्टी संघाचं कौतुक करावं लागेल. आज फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. गणेशने देखील चमक दाखवली गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं महेंद्र यांनी षटकारांचा पाऊस पाडला. इथं काय विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजूनही आपण पाहतोय षटकातले काहीशी चेंडू बाकी असतील. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूवरती आता इथं फटके दाखवायचे फलंदाजांना. सामना दूर गेलाय. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आमचे पिसर्वे गावचा सर्व मित्रपरिवार आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. गोलंदाज मार्गवरती तुम्ही पाहताय गोलंदाज तयार आहे. सुभाष शेवटचं निर्णायक षटक टाकत होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली
आज जर पाहिलं गेलं पिसुर्टिया विरुद्ध पिसर्वे संघ हे दोन्ही संघ ताकदवर खेळ करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पहा चेंडू आपण पाहतोय टॅप केलं क्षेत्रक्षण सुरेख. चेंडू आपण पाहतोय एका हाताने अडवण्याचा प्रयत्न इथं चेंडू निसटताना देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अनिल इथून स्ट्राईक वरती. त्यांनी या स्पर्धेतलं पहिल्या डावातलं अंतिम षट टाकलं होतं तर दुसऱ्या डावातलं अंतिम षटक सुभाष यांच्या मार्फत पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळेल का आणि यावेळेस सामना जिंकतील पिसुर्टी संघ. इथं निर्णायक विजय आपण पाहतोय. लाजवाब निर्णय आपण पाहतोय या ठिकाणी विजय मिळवताना जे पाहायला मिळाले. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगला निर्णय मी यादी देखील म्हणलं होतं आणि इथं विजय देखील होत आहेत. विजय आणि पराभव दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत. एक गाडीचा आपण पाहतो आरसी बुक. पल्सर गाडीचं एक आरसी बुक हरवलेलं आहे. सुमित पांदल नावाने आहे. जे कोणाला सापडेल त्यांना योग्य ते आम्ही बक्षीस देणार आहोत. इथं फक्त माईकशी त्यांनी आणून द्या. कोणाला सापडलं तर ते आरसी बुक स्मार्ट कार्ड आहे. आता स्मार्ट कार्ड येतं पहा ते या ठिकाणी जमा करा. जर कोणाला सापडलं असेल तर एक विनंती असणार आहे. स्मार्ट कार्ड सापडलं तर या ठिकाणी कुणी आणून द्या. तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल याची नोंद घ्या. पल्सर गाडीचा आपण पाहतोय एक आरसी बुक आहे जे हरवलेलं आहे. सापडल्यास योग्य ते बक्षीस दिलं जाईल. थँक्यू. विजय आणि पराभव दोन्ही संघांचं हार्दिक असं अभिनंदन. पिसुर्टी संघ या ठिकाणी विजय होतोय. त्यामध्ये जर पाहिलं गेलं सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. दोन खेळाडू आपण पाहतोय या मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये होते. एक जर पाहिलं गेलं महेंद्र देखील होता आणि दुसरा प्रकाश. परंतु महेंद्र यांनी गोलंदाजी केली नाही. प्रकाश यांनी 2 विकेट ज्या आपण पाहतोय घेतल्या गेल्या आणि संघासाठी आपण पाहतोय बनवल्या गेल्या. 16 धावा ज्यांच्या आपल्याला पाहायला मिळाल्या ते प्रकाश ठरताय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रकाश या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. आता सामना आपण पाहिला पिसर्वे वर्सेस पिसुर्टी या दोन गावांमध्ये आपण पाहतोय हा सामना झाला. त्यामध्ये प्रकाश ठरले सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वरती या प्रकाश चला ताबडतोब मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय तुम्हाला. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी 2 विकेट 16 धावा वैयक्तिक बनवल्या. महेंद्र देखील आपण पाहिले ज्यांनी 3 षटकार 1 चौकार खेळले त्यांचं देखील मी कौतुक करेल. स्पर्धेतले आपण पाहतोय चौकार हॅट्रिक केली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार. हा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतील अक्षयजी दळेकर. आपल्याला विनंती आहे आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. एक मॅन ऑफ द मॅचला आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते आपण देतोय. सर्वजण या. मान्यवरांना विनंती असेल टाळ्याच्या केंद्रात सर्वांनी थँक्यू. लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय पुरंदर टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून केले जाते. सर काय सांगाल स्पर्धेमध्ये खेळताना आजचा अनुभव कसा होता? आनंद वाटतोय आणि ही स्पर्धा जर पाहिली गेली एक पुरंदर तालुक्यातील मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दिग्गज खेळाडू खेळतात. त्याबद्दल तुम्ही देखील एक चांगला खेळ केला. त्याबद्दल कसं सांगाल कसं वाटतं या खेळताना? सर्वप्रथम म्हणजे बापूंचं मी नाही का खूप आभार मानतो. ग्राउंड ज्या प्रकारे नाही का ग्राउंड बनवलेलं आहे किंवा साईडचं जे नाही का बाउंड्री लाईन म्हणा किंवा काय म्हणा भरपूर मी टुर्नामेंट खेळलो परंतु नाही का खूप नियोजन खूप चांगलं वाटलं नाही का. बापूंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हो आणि पुरंदर तालुक्यामध्ये जी संधी खेळाडूंना करून दिली आहे ती नाही का खूपच अवश्यमेर मी आहे. खूप छान वाटलं नाही का.
बरोबर आहे, कारण की आयोजन नियोजन आपण पाहतोय एकदम सुंदर आयोजन नियोजन या तालुक्यामध्ये पाहायला मिळते. दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात, परंतु आता जर पाहायला गेलं तुम्ही जुने खेळाडू आहेत बरोबर, आणि तरुण तरुण खेळाडू जर पाहायला गेलं क्रिकेटपासून थोडीशी काही दूर होताना पाहायला मिळतात, काही व्यवसाय क्रिकेटकडे जात आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल, कसं क्रिकेट खेळावं त्याबद्दल? बापूने जे करून ठेवलेलं आहे नाही का, आता जे टुर्नामेंट जे भरवले आहे आणि जी संधी दिली आहे युवा पिढीला नाही का, छान वाटलं नाही का जरा. आणि यंग पोरांना बी संधी भेटन खेळण्यासाठी, चांगलं वाटतं एकदम नाही का, व्यवस्थित वाटतं. गावासाठी भरपूर केलेले, तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी भरपूर काय केले बापूंनी. नाही क्रिकेट खेळलं पाहिजे हो. आणि एक विशेष म्हणजे तरुण पिढीला नाही का आरोग्य म्हणा किंवा शरीर नाही का निरोगी राहण्यासाठी भरपूर काय नाही का, जेवढं सांगा तेवढं कमीच आहे. धन्यवाद. आपण पाहतो तुम्हाला देखील शुभेच्छा. यानंतर आमच्यासोबत जोडले जातील भाऊसाहेब, तुम्ही देखील जुने खेळाडू आहे, जुने जाणते क्रिकेट व्हिडिओ व्यक्तिमत्व आहे. काय सांगशाल भाऊसाहेब या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल? पुरंदरेश्वरा विजय बापू शिवतारे मित्र परिवार पुरंदर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वाघडोंगर या मैदानावर सासवडमध्ये भव्य दिव्य असे क्रिकेटचं सामनं तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक बापूंनी, आमचे युवक अध्यक्ष असतील मंदार गिरमे, त्यांची टीम सर्वांनी या ठिकाणी एक चांगलं ग्राउंड तयार करून दिलं. तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूंच्यासाठी एक मैदान पाहिजे होतं, जे तालुक्यातल्या खेळाडूंच्यासाठी एक चांगले करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते. यातूनच खेळाडू उद्या जाऊन राज्यस्तरीय, जिल्हा, नॅशनलला, IPLमध्ये खेळाडू निवडले जातील. आणि मी सर्व संयोजकाचं अभिनंदन, आभार मानतो. विशेष करून विजय बाप्पू शिवतारे, मंदा गिरमे, समीर जाधव, दिलीप आबा यादव, अतुल मस्के, सर्व मित्रपरिवारांचं धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचं देखील मनपूर्वक आभार. मान्यवरांचे स्वागत, सर्वांचे आभार. खेळाडू तुम्हाला पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. जाऊया गो टू द कॉमेंट्री बॉक्स. आजच्या दिवसातील 14 सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मित्रांनो, आपण पाहतोय माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य मानाचा करंडक पुरंदरेश्वरा चषक 2021 हा दैदिप्यमान सोहळा. तिसरा सामना आपण पाहतो संपला, चौथ्या सामन्याला सुरुवात होईल. हे ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातील आवाज आमचे मित्र अनिकेत गुंजा सर यांच्याकडे. तोपर्यंत मी निवेदक अलंकार बानिकील तुमची रजा घेतो. भेटूया संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा. थँक्यू. धन्यवाद अलंकार सर. लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरे